पोरसकडे पेडणे राष्ट्रीय महामार्गाचेर माल येरादारी ट्रक उमटलो. ट्रक ड्रायव्हरा सयत 2 जाण जखमी जाले. जखमींचेर जीएमसीत उपचार चालू आसात. तुम्ही पळयता सातार्डे आता हो कंटेनर आहा तो उलटलेलो आसा. हो कारणां जर तेजी सोदूंक गेलो जाल्यार खूप आसा. पण म्हाका दिसता हे रोड डिपार्टमेंट आसा ते हेतून चड सिरियस ना कशें दिसता. आणि आमी सदांच सांगताले की परसकडे आणि सातार्डे हे जंक्शनाचेर जे सिग्नल घातला ते पयलीं सारखे चुकीचे आसा. थंय चुकीचे आसा म्हणजे इतले की थंय सिग्नल उपकार नासलेलो, थंय ताका फ्लायओव्हरच जाय आसलेलो. दुसरी गजाल म्हटल्यार रस्तो. आमी जर एंटायर रस्तो जर पळयलो पत्रा देवी टू काणकोण, पण आमी पत्रा देवी टू आमी सध्या आमी पणजी पर्यंतच म्हणपाचे की हो जो रस्तो आसा तो सारको गेल्लो आसा. आणि तेतून करून आमच्या पत्रा देवी टू धारगळ हो तो रस्तो कंप्लीट गेल्लो आसता. म्हाका दिसता ह्या रोडाचेर फक्त ऑडी सारखी गाडी चलोवंक शकता अशें दिसता. आमी पयलीं फावटी सांगताले की ह्यो साद्यो गाडयो तेजेर चलना. अजून तो रोड सारको जाल्लो ना आणि कोण करपाक जाय हेच्या खातीर कॉन्ट्रॅक्टर पैसे घेवन गेल्लो आसा. तेंच्यांनी जायो तसो आनी ते गेले. आता त्रास कोण भोगता तर ह्यो गाडयो. गोवा 365 खातीर संदीप कामलकार, मनीषा जाधव आणि वैष्णवी साळगांवकर. राज्यात फाटले 2 दीस सांज वेळार पावसान बरोच नेट धरला. गडगड वीज आणि वादळी वाऱ्या सयत कांय सुवातांनी घोग्यांनी पावस पडलो. तशेंच कांय सुवातांनी झाडां कोसळपाच्यो घडणुको लेगीत उक्ताडार आयल्यो. पळयात. गोवा 365 खातीर महेश गोळेकार, मनीषा जाधव आणि वैष्णवी साळगांवकर. रवींद्र भवनाच्यो समस्या दर एक कलामोगी आणि गोयच्या लोकां मुखार गाजल्यो. कितलीशीच तियात्रां रद्द जाल्ली. जायत्या आडमेळींक तोंड दिवचे पडले. अखेरेक मडगावच्या रवींद्र भवनाचे दुरुस्तीचे काम नेटान चालू आसा. 5 नोव्हेंबराक मुख्यमंत्री या रवींद्र भवनाचे उक्तावण करतले. रवींद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालकांत माहिती दिल्या. रवींद्र भवन मडगाव रिनोवेट करून परत लोकांच्या सेवेक 5 तारखेच्यान आमी उक्ते करता. सगळ्या लोकांक उत्सुकता आशिल्ली. काही एजंट लोक कित्याक कितें बरयताले बी कळ्ळें. म्हणून आमी पयलीं पासून सांगिल्ल्या प्रमाणे एजंटाचे खंयचे काय आमी रिस्पॉन्स करचे ना.
आमी आमचें काम मुखाट्यान करतले, बरे तरेन करपाची जी जबाबदारी आमचेर सरकारान दिल्या ती बरे भशेन पार पडून आज आमी रवींद्र भवन बरे तरेन लोकां मुखार सादर करता, लोकांक तांचे वापरा खातीर दवरतात. काम सगळे जाल्ले आसात, पुन्हा इल्लेशें सिटाचें काम आनी कार्पेट बसोवप, कार्पेट बसोवन आयल्या भायर ती बसयतात, सिटी रेडी आसात. सो 30 तारीख म्हणल्यार सगळें काम सगळे तरेन रेडी जातलें. आनी एक ताजी बारीक बारीक कामाचेर तांणी सगळ्यांनी लक्ष दवरलां. म्हणजे रायट फ्रॉम ऑनरेबल चीफ मिनिस्टर, मारगांव MLA, दामू नायक पसून, कित्याक ताका ते ही वॉज द मॅक्झिमम टायम इयर ऑफ चेअरमॅन दामू नायक आशिल्लो. सो ते एक भितरल्यान मनांतल्यान दिसता. थोडे लोक बेश्टे उलयतात, हांगा लोकांक काय पोजिशन नासतना लोक काम करतात, इंट्रस्टान येवन सपोर्ट करतात, ही खरीच बरी गजाल जाली. सांगपा म्हणल्यार हांचे स्टाफ पसून आमचे कळ्ळें आपले घर सारखे करतात त्या प्रमाणे ते वावरल्यात. आनी ताका लागून आमी बरे तरेन रवींद्र भवन रिनोवेट करून टायमार काम कंप्लीट करपाक शकले. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. दिगंबर भवन आमचे 30 तारीख ऑक्टोबरा रेडी जातले म्हणून सांगिल्ले, त्या प्रमाणे 30 तारखेक रेडी जाता. 3-4 दीस आमी ट्रायल रना दवरला फक्त करपाक, आनी 5 तारखेक ऑनरेबल CMच्या हस्ते इन द प्रेझन्स ऑफ आर्ट अँड कल्चर मिनिस्टर रमेश तवडकर आसा, मागीर आदले चेअरमॅन दामू नायक आसतले, दिगंबर भाऊ आसतले, हांच्या हस्ते त्या दिसा उद्घाटन जातलें. आनी तें उद्घाटन जातकीर लोकांनी थिएटर एक्सपिरियन्स करचें म्हणून एक आमी संगीत नाटक दवरलां. पूण संगीत म्हणजे ओल्ड टायप संगीत न्ही, म्हणजे पौराणीक किंवा ऐतिहासीक त्या बाजूंतले न्ही नाटकें, ही नवी येतली. हे एक्चुअली बंकिमचंद चट्टोपाध्यायाचे हाजेर बेजिकली रायटर तो, ताजेर नाटक जाल्लें आसा, आनंद मठ म्हणून, व्हेरी पॉप्युलर नेम. तुमकां सगळ्यांक वंदे मातरमची स्टोरी खबर आसतली. पयलीं आनंद मठ पिक्चरान आयलें, ताजेर तें नाटक जाल्लें आसा. सो ते हाजेर एक हो ग्रूप आसा आमचो, पुण्याचो ग्रूप, आनी ताजें नांव आसा कॉलाज क्रिएशन म्हणून, पुणे बेस्ड. ते नाटक सादर करतले. जवळ जवळ 45 आर्टिस्ट तातूंत आसात. इट वॉज अ व्हेरी पॉप्युलर नॉवेल, व्हेरी पॉप्युलर सिनेमा ऑल्सो, आनी आतां नाटकूय बरे तरेन गाजला तांगेले थंयसर. सो ते आमकां प्रोजेक्ट, सो वाय एक वेगळें कितें तरी दिवचें लोकांक पळोवपा ह्या निमित्तान म्हणून आनंद मठचो प्रोग्राम दवरला. पयर आमची तियात्रिस्टां बरोबर मिटींग जाली, आनी हो सगळो शो फ्री आसतलो. नाटक आसता तें फ्री आसतलें फॉर पब्लीक. सो पब्लिकांनी अटेंड करचें. फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसाचेर. थोडी सीट्स रिजर्व आसतल्यो. पयर आमी 5 नोव्हेंबर हो व्हेरी इम्पॉर्टंट डे, बिकॉज तो रंगभूमी दिन आसा, आनी त्या दिसाच ओपन करचें अशें सगळ्यांनी ठरयलें. आफ्टर कन्सल्टींग ऑल द मिनिस्टर एज वेल एज CM, 5 तारखेक करपाचें ठरयलां. CMान येवपाचें मान्य केल्लें आसा. पयर आमची तियात्रिस्टांची मिटींग जाली की तांकां सदांच इन एडवान्स सांगचें पडटा. म्हणजे फाल्यां ओपन करता म्हणून आज सांगल्यार तांचे 8 दिसांनी तियात्र सुरू जायना. सो तांकां तें प्लॅन करचें पडटा, बुकींग करचें पडटा, बाकी खंय शो आसा ते एडजस्ट करचें पडटा. पुणून सांगपाची गजाल बरी म्हणल्यार की सगळे तियात्रिस्ट भावांनी सगळे बरे भशेन सगळे सॉर्ट आउट इश्यू केल्ले. मागीर तांणी थोड्यांनी पयशे दवरिल्ले आमचे कडेन. म्हणजे तांणी कॅन्सल, आमी तांकां सांगलें जे पयशे दवरून वतले तांकां फर्स्ट प्रिफरन्स मेळटा. त्या प्रमाणे जवळ जवळ 22 तियात्रिस्टांनी पयशे दवरिल्ले, तांकां फर्स्ट प्रिफरन्स दिले अलॉटमेंटाक. आनी ह्या सगळ्यांनी एक मतान मान्य केल्ले तियात्रिस्टांनी. आनीक जर फर्स्ट टायम तियात्रिस्टांनी बाकीच्यो गोश्टी कितें जर जाय भाडें वाडोवपाक हे सगळ्यो गोश्टी मान केल्या. पूण आमी तांकां सांगलें की सद्याक ज्या तरेन तुमी थोडे फार नुकसान भोगलां, ताका लागून मार्च म्हणसर आमी थिएटराचें भाडें वाडोवपा ना. आनी एप्रिलाच्या त्या बरोबर ते सगळेच खूश जाले की आमी तांचे बरोबर. म्हणलें पळय, बाकीच्या लोकांचें आयकनाकात, ते सगळे लोक पॉलिटिकल फायदो घेवपाक पळयतात. रवींद्र भवन इज मेंट फॉर आर्टिस्ट. ज्या कारणाक लागून हे रवींद्र भवनची स्थापना जाल्ली तेच उद्देश घेवन मुखार व्हरपाचें काम आमी दोगी जाणां करीत आसा. आनी ते बरे तरेन चलता ही पावती सगळ्या लोकांनी दिल्ली आसा. आमी म्हणटात दे आर व्हेरी हॅप्पी. प्रत्येक जाण येवन मेळटात आनी आमकांय बरें दिसता की बाबा कामाची पावती मेळटा. जशी एक नाटकाचे कलाकाराक एक डायलॉग म्हणटा की उत्स्फूर्तपणे ताळयो येता पळय, तेन्ना तो कलाकार फुलता. तशें आमची गत जाल्ली आसा. लोकां कडल्यान ज्या तरेन आमकां रिस्पॉन्स येता त्या प्रमाणे आमची उर्बा वाडटा. गोवा 365 खातीर मनीषा जाधव, न्यूज एफ शेख.
हरमल सावन पंढरपूर मेरेन भक्तांनी पंढरपूर पायवारी सुरू केल्या. भाविकांची उपाट गर्दी पळोवपाक मेळ्ळी. पळयात कांय उमेदीचे खीण. आराम बसून गेला आणि पंढरपूर पायवारी तुम्ही आज कितक्यांक सुटलेले? 6 सुटलेले. हरमलच्यान गुरु जनार्दन चॅरिटेबल ट्रस्ट. जय राम कृष्ण. आणि आयचो दुसरो दीस. काल आम्ही हरमलच्यान वर्षापर्यंत सरळ राहिले. नियरली 28 किलोमीटर. आणि आता आम्ही आयचो दुसरो पडाव झालो आहे. आज आम्ही आमचो मुक्काम आसतलो रातच्यो 7 मठ आसा. दिसाक तुम्ही कितलो किलोमीटर तुम्ही चलता? 35-40. आणि खंयच्या दिसा तुम्ही पावतले आणि कशा पद्धतीन? 11 दीस. अनुभव कसो येता तुमकां? आता तुम्ही काल भायर सरल्यात आणि आतापर्यंतचो अनुभव तुमकां इतके पर्यंत कसो येतो? सकाळी फुडें भायर सरले काल. आमकां अशें दिसतालें आमी केन्ना अशें हे जाता अशें दिसतालें मागीर सकाळी फुडें उठोवंक जातलें काय ना. पूण देवान सकाळी फुडें आमकां अशें घडघडीत उठोवन दवरलें की बाबा काल आम्ही चळोवपच ना अशें जड पूण कित्याक हट देवाची कृपा आमकां. शुभेच्छा तुमकां. रामकृष्ण. गोवा 365 खातीर संदीप कामुलकर, मनीषा जाधव आणि अरुण नाईक. वायटाचेर बऱ्याचे जैत मेळून कोडू काळीट खावन जिणेंत बऱ्या गजालींची पावलां उबारपाचो हो उत्सव म्हळ्यारच दिवाळेची परब व्हड उमळशिकेन राज्यांत मनयली. 7,000 परस चड दिवे कळंगूटच्या दिवाळी उत्सवात श्री देवी शांतादुर्गा देवळाचे आकर्षण जावन रावले. पळयात. दीपावलीची हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही हांगासर श्री शांतादुर्गा प्रांगणात कलंगूट युनिक बॉयज तसेच श्री शांतादुर्गा संस्थान यांच्या जोड पावलान आम्ही हांगासर जवळपास 7,500 दिवे पेटयलेले आसा. समस्त कलंगूटचे लोक हांगा जमल्या आणि सगळ्यांच्या सहकार्यान हे जाल्ले आसा. ही दिव्याची ज्योत आसा ती प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाक एक उजवड घेऊन येतली हीच आम्ही देवीकडे मनोकामना करता. आणि ही मनोकामना करीत प्रत्येक सगळ्यांनी दादले तसेच बायलां तसेच भुरगीं सगळीं एकठांय जावन हांगासर हो प्रोग्राम करून हाडला. फर्स्ट टाइम आम्ही केला की असोच मनात विचार आयलो की फाल्यां लक्ष्मी पूजन. सो आज दिवाळीच्या दिवशी शांतादुर्गाचे प्रांगणात दीप प्रज्वलन करून सगळ्यांक उजवाड करचो अशें मनान आयले. आणि आम्ही हो प्रस्ताव जेन्ना आमच्या शांतादुर्गा संस्थानाकडे दवरलो तेंच्यांनी तेचे स्वागत केले आणि आयज हो भव्य कार्यक्रम हांगा घडोवन येयल्लो आसा. हांव सगळ्यांक हांगा जमिल्ल्यांक सगळ्यांक परत एकदा दिवाळीची हार्दिक शुभेच्छा म्हणटा आणि सगळ्यांची मनोकामना देवीन पूर्ण करची अशीच देवाकडे मागणी करता. बरी खुशी दिसता आणि हे सगळं दीप उत्सव पळोवन मन भरून येता. दिसता की आमच्या गावान हो सगळ्यात व्हडलो उत्सव. आणि आज काही बायला दिवाळी खातीर येवंक ना पूण जी येयल्या ती तेतून आमकां बरी शोभा हाडली. आणि हो वर्सान वर्स मोठ्या धमाट्यान धुमधडाक्यान ते साजरो करता आणि एका सगळ्याचो हातभार लागता. आणि अशें दिसता की आमच्या कोळंगूट गांवांत नवरात्रा म्हण दिवाळी म्हण गणेश चतुर्थी आसूं सगळे उत्सव धुमधडाक्यानूच जातात. कारण आमचो गांवांतलो लोक सगळो उमेदी. हांव सुद्दां कोळंगूटचे खरे म्हणल्यार रावता म्हापशा पूण म्हाका उमेद आसा आनी गांवचो अभिमान आसा म्हणून हांगा येता आनी उत्सवान भाग घेता. म्हाका दिसता अशें सगळ्या लोकांनी सदांच हांगा येवची आणि हेज्याहून जास्त संख्या वाडोवन आमच्या गांवांतली शोभा वाडोवची. आज श्री शांतादुर्गा देवीच्या मंडपान आणि प्रांगणान कोणत्यांची आरत हांगासर सगळी बायलां येवन केल्लेली आसा. आणि एक बरें दिसता की मोठ्या उमेदीन सगळे महिला सगळे हांगासर उपस्थित आहा पळय त्यांच्या मनान एक वेगळ्या तरेचो आनंद आमकां पळोवपाक मेळटा. ही आरस आणि ही रांग दिव्यांची ती एक श्रद्धेची एकतेची प्रतीक अशी हांव म्हणू शकता. तर अशीच दिवाळी ही सगळ्यांक सुखाची आणि समृद्धी जावची म्हणून मागता. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकर, मनीषा जाधव आणि अरुण नाईक.